यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीपासूनच वरुणराजाची कृपादृष्टी असलेल्या कारणाने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील गुळ मध्यम प्रकल्प, अनेर मध्यम प्रकल्पात यावर्षी पाण्याचा जलसाठा चांगल्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच शेतकऱ्यांना शेतातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे चोपडा तालुक्यातील धरण परिसरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात देखील पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही। चोपडा व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला हा अनेर प्रकल्प आपण पाहू शकतो की या अनेर प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे विशेषतः खानदेशात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धुळे जिल्ह्यातील व जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि शिरपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी वरदान ठरलेला हा अनेर प्रकल्प आपण पाहू शकतो की आता धरणात जो जलसाठा आहे तो मोठ्या प्रमाणावर साचलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि आता सध्या रब्बीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी पाटचारीद्वारे शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी सोडलं जात आहे। तसं त्या बाबतीत पाटबंधाऱ्याकडनं दरवर्षी नियोजन केलं जातं व वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाण्याची व्यवस्था या धरणाच्या माध्यमातून केली जात असते। आपण पाहू शकतो की हा जरी खरा शिरपूर तालुक्यातील जरी हा अनेर प्रकल्प असला परंतु याच्या फायदा काही प्रमाणात चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा होत असतो। म्हणून जवळजवळ 10 दरवाजांचा हा प्रकल्प सातपुड्याच्या पायथ्याशी जी अनेर नदी आहे त्या अनेर नदीच्या तीरावर हा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून बांधण्यात आलेला आहे आणि चोपडा आणि शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा वरदान ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांचा याचा फायदा निश्चित होत असतो। व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, चोपडा।